गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू न्यू ब्लॉग विथ प्रियंकामध्ये तुमचं स्वागत आहे. तर झाली सकाळ, आज लवकर उठलं कारण की बाहेर जायचं आहे आज कुठेतरी मंदिरात. आणि सकाळी किती भारी दृश्य, थंडी पण कालपासून वाजायला सुरुवात झाली. सो आपण फ्रेश वगैरे होऊया आणि मग नाश्त्याला भेटूया. हा आहे आजचा नाश्ता, गोड फरसाण हा आणि चहा, मका फरसाण रे. सो गाईज आपण रेडी वगैरे झालोय, नाश्ता वगैरे पण झालेला आहे. आता आपण जातोय बाहेर. सो आपण फायनली पोचलोय इकडे, जे इकडचं पॉप्युलर मंदिर आहे गणपतीचं, तिथे पोचलोय आपण फायनली. पाय वगैरे धुवून जायचे असतात. आमचं दर्शन तर झालंय, पण इथे फोटो वगैरे व्हिडिओ काढायला म्हणाली, पण गपचूप काढते. आता साफसफाई करतात, पुन्हा काममध्ये पण येत आहे. हे आहे ते मंदिर, तुम्ही पण या सगळ्यांनी. खूप फ्रेश वाटते इथे आल्यावर. सो आपलं गणपती दर्शन झालेलं आहे. आता आपण जाऊया स्वामींच्या मठात, ते पण खूप मस्त आहे. आणि इकडचा आजूबाजूचा परिसर झाली. आलंय स्वामी समर्थांचा मठ, मस्त आहे आतमधून पण. अरे हो तर प्रीतिका, हे जुनं मंदिर आहे, पण हे पण खूप मस्त आहे. हा ना,
इथे पण आतमध्ये फोन अलाउड नाही. हो हो. तर आपलं स्वामींचं दर्शन पण झालेलं आहे. आता आपण बघूया पुढे कुठे जायचं. आता नाही करायचं, आता सर आम्ही जाऊन जागा करतो. हे बाहेरचा डोर आहे. दीपकचा काय त्याचा बरोबर मोठा पोरगी पण मोठीच आहे. नाही खाल्याला शेम. आपण आले आता नवलाई देवीच्या मंदिरात. सुंदर असं मंदिर आहे. जुनं आहे पण मस्त वाटतं. ते होतं मंदिर. आता आपण चाललोय इथून खाली. खाली कुठे चाललोय? हे आता नवलाईचं पवित्र स्थान आहे. हा, कुंड तिथे दाखवतो. चला बघू आपण कुंड. कोण हा ओळखीच आहे. याचा बाप चांगला माझा खास मा. और ये मेरा ब्रो जा रहा है आगे आगे, जैसे कि उसको सब मालूम है. बसायला आलेलं. हे बघा, हे आमचे काका बसले. इथं पाणी नव्हतं मी. पाचशे आलं पाणी नव्हतं. आता पाण्याचा पाऊस आता गेलेला आहे. असतो घरी पण असतो, नॉर्मल असतो पण एवढा वाहता नाही असतो. खाली वाहतो थोडं. हा पिऊ शकतो. मग यातलं पाणी येतात ना बघ खाली. तिथं झरा आहे. बघ या हे एकदम निर्मळ पाणी. हा, इथून सगळ्यांना पाणी पडत असतो. भागोबाचं बिळ आहे याच्या. मोबाईल सांभाळ तू. हा ग, वरती काय थोडासा इथे आहे. वाघाचं बीळ. काय वाघाचं बीळ आहे? खाली गबी गबी. पण आता नाही दिसणार ना. आता नाही, तो आता झोपलेला असतो. ती बघ, ती बुग गु आहे ती ना. कुठे आहे मम्मी? ते कुठे तिथे आहे. ते दगडीमध्ये असते. कंपोट असली. जुनं झालं ना ते.
हे बघ दीदी त्याच्यातनं पाणी पडतो वरनं ते दिसतो ना झरणा झरा पावसाच्या टायमाला केवढा पाणी धबधबा आवाज येतो सगळी. हे इथून वरून रस्ता गेला ना ही नदी आहे म्हणजे वरनं पावसाचं पाणी खरं इथून धबधबा पडतो. काल पर्यंत आहे हा पाणी पुरा खाली मग समुद्राला जातो. आपल्या त्या आपण आलो ना आता हा हा हॉस्पिटलच्या मनात ते तो आपण आलेलो आहे वरती परत. जे कुंड होतं तिथे स्वच्छ पाणी येतं आणि तिथे खाली वाघाची गुफा पण आहे. ते बघा तिथे समुद्र आहे. फायनली आपण घरी आलो ऑलरेडी. सो गाईज आपण आता चाललोय पूजा वगैरे कारण की जेवण वगैरे आराम बिराम सगळा करून झालाय. कालपासून झोप पण पूर्ण होत नव्हती. सो आता दुपारी 2:30-3 वाजून गेलेत. मग आता दुपारची पूजा आहे. मग आता जाऊया पूजेला. सो गाईज वेळ झाली टी टाईमची. या तुम्ही आपल्या ब्रेकफास्टला. सो गाईज तिथे पूजा चालू आहे अजून. मला काही माहिती नाही की नेहमी पूजेला येतो यायचं ना इकडे पूजा असेल नेहमीच रुटीनच्या मीन्स ऑलमोस्ट संपतच आहे पूजा. छोटासा बाबू आहे पण मस्ती किती येतो. ये इकडे इकडे ये. त्यामुळे सत्यनारायण पूर्ण होऊन द्रव्य आणि कन्येचा पती या स्वाती नौका कन्या मोठ्या आनंदाने पती म्हणाली लोकांनी होऊन करीकडे भूमीवर भरली. त्या काही जावयासह द्रव्याने भरलेली नौका फुलल्यामुळे कन्या व दुःखित झाली. साधवांचे सर्व नावाडी भयभीत अंतःकरणाने हा काय चमत्कार वगैरे म्हणून विचार ऐकतच नाही. सो आता पूजा जस्ट संपली आहे. मला आता तुम्ही आता काय शिधा आणि असं काही देणार किंवा नंतर देणार असले तरी काही फायनली पूजा वगैरे झाली आहे. आता आपण जातो बाहेर परत फिरायला. समजेलच तुम्हाला. सो आम्ही निघालोय फायनली. हे बघा आमचे मालक आणि हे तिघं पुढे निघाले पण. चल चला बाय बाय. माझे आहे ना सगळे आघाडीवर आणि मी पिछाडीवर बसते. चलो फटाफट जाते. तो बघा तिकडे समुद्र. उशिरा नव्हते आता सुरुवात होती. रात्री 8-9 वाजता पूर्ण पाणी. हा काय ते तिघांना बघ गेली होती ना. आता आपण येताना ज्या रोडने आलेलो त्याच रोडने जातोय. माझ्या पण पिशा ठेवली. माझी बॅग असून याच्यात नाही ठेवली का. इकडे इथून असं पटकन जाय ना किनारा. थोडा किनारा बघायला दिदीला नाही माहिती रस्ते. मारामारी करा ना. सो फायनली पोहोचलोय आपण बीच.
इकडे बघ. हाय हाय. आईच्या पुढे काय नाही. उत्तर काय नाही एवढं नाही पाणी करा. सो आपण फायनली घरी आलोय. बीच फिरून आणि थोडेसे ओळखीच्या माणसांच्या घरी जाऊन आलो. मग आता आपण जाऊ परत पूजेला जेवायला आणि मग थोड्या वेळाने भजन. सो आज आहे पूजेचं गोड जेवण. पुरणपोळी, खीर, चण्याची भाजी, बटाट्याची भाजी, पापड, भातडाळ. या जेवायला सगळ्यांनी. वेळ झाली आजचा ब्लॉग इथेच थांबवण्याची. आपण भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. आता तू बोल. गुड नाईट.